नमस्कार. आपण सर्वजण आजच्या पत्रकार परिषदेला आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि स्वागत. आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देश फलटणमध्ये जे षडयंत्र करून फलटणकरांना बदनाम करण्याचं जे कुटील कारस्थान केलं जात आहे त्याचा पर्दाफाश करण्यासाठीची आजची ही पत्रकार परिषद आहे. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये माझ्यासमवेत या ठिकाणी माझ्या भगिनी सुनीता जनार्दन आगवणे म्हणजे ह्या ज्या आहेत ह्या जयश्री आगवणेंच्या सख्या ननंद आहेत. ह्यांचे भाऊ संतोष आगवणेंच्या धर्मपत्नी म्हणजे जयश्रीताई. आणि त्यांनी मला काल देवाशपथ सांगतो, माझ्या मुलांशपथ सांगतो की या व्यक्तीची माझी आयुष्यातली आज पहिली भेट आहे. काल मी पत्रकार परिषद म्हणण्यापेक्षा मी काल जी बाईट दिली होती त्यामध्ये दिलेल्या माहितीमधून ऐकून वाचून किंवा बघून त्यांना विश्वास वाटला की मी त्यांना काहीतरी न्याय देऊ शकेल. जयश्रीताईंच्या मागे अंधारेताई उभा आहेत. त्यांना वाटलं की ह्यांच्या मागं मी उभा राहू शकेल म्हणून त्यांनी येऊन मला जी माहिती दिली कागदं हातात दिलीत त्याच्या आधारे मी काही गोष्टींचा या ठिकाणी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. आज वास्तविक पाहता असं चित्र उभं केलं जातं आहे की जयश्रीताई आगवणेंवर प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे. त्या महिलेवर प्रचंड मोठ्या प्रमाणात काहीतरी आभाळ कोसळलेलं आहे. पण वस्तुस्थिती वेगळी आहे. जयश्रीताईंनीच अनेक गुन्हे केलेले आहेत, अनेक पापं केलेली आहेत आणि त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळं त्यांनी केलेल्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळं अन्यायामुळं एक नाही तर 3-3, 4-4 जीव गेलेले आहेत. वास्तविक पाहता जयश्री आगवणे ह्या कोणी साधू संत नाहीत तर ह्या चोर आहेत, चोर. ह्यांनी मंगळसूत्र चोरलीत घरात शेजारी लोकांची. हे मंगळसूत्र चोरत होत्या म्हणून त्यांना फलटणला आपल्या गावी आणून ठेवण्यात आलं. गावी आणून ठेवल्यानंतर यांच्यामध्ये आणि त्यांचे जे दीर आहेत म्हणजे संतोषचे जे भाऊ आहेत दिगंबर आगवणे यांच्यामध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. आणि हे अनैतिक संबंध निर्माण झालेले संतोष आगवणेंना कळल्यानंतर त्यांनी आपले वडील जनार्दन आगवणे बरोबर ना यांना सांगितलं. यांना सांगितल्यानंतर जनार्दन आगवणेंचा अडथळा या दोन प्रेमी युगलांमध्ये येऊ लागला. अंधारेताईंना ज्या साधू संत म्हणतात ना जयश्री आगवणे ह्यांनी अनैतिक संबंध आपल्याच दीराबरोबर, आपल्या संस्कृतीमध्ये दीर हा भाऊ आहे आणि त्या भावाबरोबर अनैतिक संबंध केले. आणि त्या संबंधाची माहिती मिळाल्यानंतर सासऱ्याची मध्ये अडचण येऊ लागली म्हणून सासऱ्याचा खून करण्यात आला असं या ठिकाणी मला सांगण्यात आलं. वास्तविक पाहता जयश्री आगवणे ह्या जयश्री आगवणे नाहीच आहेत, त्या जयश्री संतोष आगवणे आहेत. हा त्याचा पुरावा. त्यांचं मतदान कार्ड आहे, त्या मतदान कार्डवर त्यांचं नोंद आहे जयश्री संतोष आगवणे, मिस्टर नटवरलाल यांच्या पत्नी, अनधिकृत पत्नी. त्या अधिकृत पत्नी नाहीच आहेत. बर, हे एवढंच नाही. काल दिलीपसिंह भोसलेंचा फोटो अंधारेताईंनी दाखवला आणि सांगितलं ह्यांच्याबरोबर कसा. मग हा मिस्टर नटवरलाल रामराजेंबरोबर कसा. हा रामराजेंबरोबरचा फोटो. बर, रामराजेंचा झाला. आता महबूब शेख जे आपले राज्याचे युवकांचे अध्यक्ष आहेत, महान नेते आहेत, हे महान नेते अन्यायाविरुद्ध लढत आहेत. ह्यांना रसद कुठून पुरवली जाती तर हे घ्या पुरावा. हे श्रीमंत रघुनाथ राजेंचा त्यांच्याबरोबरचा फोटो. हे काही दिवसापूर्वी फलटणच्या बंगल्यावर आले, त्यांना सगळी रसद देण्यात आली, पॅकेज दिलं, काही जागा दिली का अजून काय दिलं ह्याचा उहापोह झाला पाहिजे. ह्याची स्पष्टता महबूब भाई आपण करा. फलटणला आल्यावर आपल्याला काय मिळालं म्हणून तुम्ही हे षडयंत्रामधला सहभाग घेतलात. बरं, मी म्हणतोय त्याप्रमाणे माझ्याकडे पुरावा आहे की संतोष आगवणे आणि जयश्री आगवणे यांचं लग्न झालं होतं. त्याचा हा फोटो, संतोष आगवणे आणि जयश्री आगवणेंचा फोटो हा पूर्ण. बर, त्यानंतर
जयश्री अगवणे ह्या नेहमी सातत्याने रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर आरोप करत असतात, बेछूट आरोप करत असतात. केवळ राजकीय वैरातनं हे आरोप केले जातात. हा पुरावा दिला मी. रामराजेबरोबर दिगंबर अगवणेंचा फोटो दिला. जयश्री अगवणेंचा फोटो हा घ्या धैर्यशील मोहिते पाटलांबरोबर. आमचे जेवढे राजकीय विरोधक आहेत त्या प्रत्येक राजकीय विरोधकाबरोबर ह्यांचे फोटो आहेत. त्यांच्याकडनं हे पैसे घेतात आणि आमच्यावर आरोप करतात. हा माझा त्यांच्यावर जाहीर आरोप आहे. वास्तविक पाहता ज्या स्त्रीवर अन्याय झाला, आज माझं या निमित्ताने माझ्या भगिनी, माझ्या थोरल्या बहीण अंधारेताईंना विनंती आहे की ज्यांनी अन्याय केला ते तुमच्या शेजारी बसलेत आणि ज्यांच्यावर अन्याय झाला ते माझ्या शेजारी बसलेत. मग ह्या सुद्धा महिला आहेत. ह्या महिलेवर अन्याय झालाय तर ह्यांच्यासाठी त्या उभा राहणार का? 3 तारखेला फलटणला आल्यावर ह्यांना भेटायला वेळ देणार का? महबूबबाई तुमची बहीण नाही का? का फक्त जयश्री अगवणेच तुमची बहीण आहे? ह्याचाही कुठेतरी उत्तर द्या. अंधारेताई, असं मीडियामध्ये मी कॉमेंट्समध्ये वाटतो की तुम्ही पॅकेजवर बोलता म्हणून. माझा आरोप नाही. तुम्ही माझ्या बहीण आहात, मला असं म्हणायचं नाही. पण तसं जर असेल, तुम्ही पॅकेजवर बोलत असाल तर माझ्या बहिणीचं पॅकेज सांगा. माझ्याच्याने शक्य असेल मी घरातनं देईल, शक्य नसेल तर ह्या तालुक्यात भीक मागेल पण तुमचं पॅकेज पूर्ण करेल. पण माझ्या या बहिणीला तुम्ही न्याय द्या. इथं मला रणजितदादा काय किंवा अगवणे जयश्री काय म्हणण्यापेक्षा ह्या माझ्या बहिणीवर तुम्ही अन्याय दूर करणार का हे अंधारेताई तुम्ही सांगा. 3 तारखेला येत आहे तर अगवणेताईंना भेटायची वेळ कधी देत आहे मला सांगा. मीडियातनं तुम्हाला माझा हा प्रश्न आहे. नॅशनल मीडियातनं तुम्हाला, रिजनल मीडियातनं मला तुम्हाला आव्हान आहे. तुम्ही माझ्या बहिणीला भेटणार आहात का? माझ्या बहिणीची झालेल्या अन्यायाची वाचा फोडणार आहात का? का फक्त राजकारण म्हणून जयश्रीताईंच्या माध्यमातून आम्हाला बदनाम करण्यासाठी त्यांचा वापर करणार आहात? बर, ह्याच्या पलीकडे जाऊन विषय जर बघितले तर जयश्री अगवणे यांनी स्वतःच्या सासऱ्याचा खून केला. त्या खून केल्याबद्दल त्यांची तक्रार झालेली आहे. त्याचा मेडिकल रिपोर्ट्स या ठिकाणी माझ्याकडे आहेत. त्यानंतर 2009 साली ह्यांचे सासरे म्हणजे जयश्री अगवणेंचे सासरे सन्माननीय जनार्दन अगवणे यांनी हे सगळं होऊन सुद्धा तू नांदायला ये म्हणून त्यांना फोन केलेले, त्यांना पत्र दिलेले, कोर्टातनं एक नोटीस दिलेली आहे की मुलांचा विचार करून माझ्या मुलाचा संसार वाचावा म्हणून झालेल्या चुका माफ करतो, तू नांदायला ये. पण ही सद्ग्रस्त नांदायला आलेली नाही आहे. आणि 11/5/2011 रोजी ह्यांचे वडील ह्यांचा जो खून झाला म्हणजे जयश्री अगवणेंचे सासरे ह्यांचा जो खून झाला त्याचा तपास करण्यात यावा म्हणून अंधारेताई तुमच्याच आघाडी पक्षातील आदरणीय शरद पवार साहेबांचे कट्टर समर्थक आणि आदर्श RR पाटील साहेब गृहमंत्री होते, त्यांना त्यावेळी ह्यांच्या मातोश्री बेबीताई जनार्दन अगवणे यांनी पत्र पाठवलेलं आहे की माझ्या नवऱ्याच्या खुनाची चौकशी व्हावी. ह्याबाबत अंधारेताई भूमिका घेणार आहेत का? हा माझा अंधारेताईंना जाहीर सवाल आहे. माझ्या ताई आहेत, त्या माझ्या मोठ्या बहीण आहेत. फलटणला आल्यावर मी त्यांना माझ्या घरी आमंत्रित करतो, त्यांनी चहा घ्यावा पण माझ्या बहिणीवरचा अन्याय दूर करावा. वकिलाची नोटीस दिलेली आहे त्यांना की तुम्ही नांदायला या, पण ह्या नांदायला यायला तयार नाहीत. त्याच्या पुढे जाऊन ह्यांचा तर म्हणणं आहे की जयश्री अगवणे यांनी त्यांचा डिवोर्स झालेले कागदपत्र दाखवावीत. आता मी बोलण्यापेक्षा त्या स्वतः त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा या ठिकाणी उहापोह करतील. बोला. पण माझं नाव सुनीता जनार्दन अगवणे. उभा राहून बोलू? नाही, बसून बोला पण आवाज मोठा काढा. सुनीता जनार्दन अगवणे. जयश्री ही माझ्या सख्या भावाची बायको जयश्री संतोष अगवणे. आणि ते लग्न 2001 मध्ये झालं आणि त्याच्यानंतर एक 1.5 वर्ष राहिली व्यवस्थित. त्यानंतर शेजाऱ्यांच्या वगैरे तिने चोऱ्या करायला सुरुवात केली. आमची भांडणं वगैरे वडिलांची खूप म्हणजे संबंध आमचे खराब झाले सगळे शेजाऱ्यांचे वगैरे. आणि शेवटपर्यंतच ते संबंध आमचे खराबच राहिले. त्याच्यानंतर ह्या दोघांना माझ्या आईवडिलांनी गावी ठेवलं. गावी ठेवल्यानंतर शेती वगैरे भाऊ बघायचा तर ते शेतामध्ये आमच्या चंदनाची झाडं वगैरे होती. त्याने
दिगंबरशी संपर्क केला. त्याचं येणं जाणं आमच्या इकडं चालू झाल्यावरती मग ते ह्या दोघांचं म्हणजे भेटाभेटी वगैरे चालू झाली. यांचं प्रेम प्रकरण वाढत गेलं हळूहळू. ते माझ्या भावाला माहिती झाल्यावरती त्यांनी त्याला पण मारहाण वगैरे दोघांनी केलं. आणि मग हे प्रकरण त्याने माझ्या वडिलांना फोन करून सांगितलं. वडील आले, वडिलांनी सांगितलं समजून, पण तिने काय तिने तिचा तो हट्ट आपलं ते काय त्यांचं प्रेम प्रकरण होतं ते तिने पूर्ण केलं. त्यानंतर ते माझ्या वडिलांची त्यांना अडचण झाल्यामुळे त्यांनी माझ्या वडिलांचा खून केला दोघांनी. आणि माझ्या आईने पण पोलीस स्टेशनमध्ये भरपूर हे केलं, पण त्याने काय पोलीस स्टेशनवरती दबाव आणून कुठलंही प्रकरण काही हेच झालंच नाही, उघडकीस आलंच नाही. शेवटपर्यंत हेच चालू होतं. ते आत्ता मला यांच्याशी संपर्क करून मी हे माझा विषय मांडलेला आहे. वास्तविक पाहता मी माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगतो की माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ह्या महिलेला मी भेटलेलो आहे. माझ्या बहिणीवर एवढा मोठा अन्याय झाला हे समजल्यानंतर मी भूमिका घेतली. कायद्याने अन्याय झालेल्या व्यक्तीच्या विरोधात लढण्याची भूमिका काय फक्त तामडपत्र काय महबूब शेख आणि सुषमाताई अंधारेंना दिलेलं नाही. अन्याय झाला तर प्रत्येक महिलेवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली पाहिजे. पाकीट घेऊन फक्त सिलेक्टिव्ह भूमिका घेऊन चालणार नाही. अंधारेताई पाकीट घेऊन सिलेक्टिव्ह भूमिका घेऊ नका, हे माझं तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आमच्या तालुक्याची, आमच्या गावाची कुणाच्या तरी LLM डोक्यातनं आलेल्या आयडियातून बदनामी करू नका. ह्या वयात त्यांचं डोकं भरमिष्ट झालं आहे आणि आमच्या तालुक्याची आबरू काढायला निघाले, हे चुकीचं आहे. आणि ह्याचा पुरावा म्हणून मी तुम्हाला आत्ताच दाखवलं की व्हिडिओ आपण प्ले करू शकेल का? मी तुम्हाला पुराव्यानिशी दाखवतो. जयश्री अगवणे हा संजू राजेंच्या बंगल्यात, रघुनाथ राजेंच्या बंगल्यात येतानाचा व्हिडिओ माझ्याकडे. आपण जर व्हिडिओ बघितलात तर ह्यात स्पष्ट होतं की ह्याचा षडयंत्राचा मास्टर माइंड कोण आहे. की 3 तारखेला अंधारेताई येत आहेत. मी त्यांचं स्वागतच करतो. आपण बघितलात तर त्या ठिकाणी ती गाडी आलेली, त्या गाडीतून तो का त्या उतरून निघाल्या आणि तो एरिया तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे. ईडीमुळे तो एरिया सगळा फेमस आहे. तो का ते तिथं बोलून निघतायत तिथनं. आणि हे बघा शरद पवारांबरोबर त्यांचं. सुषमाताई आता आघाडीतल्या तुमच्या नेत्याबरोबरच जयश्रीताई आहेत. त्याचवेळी ते बघा धैर्यशील मोहिते पाटलांबरोबर पण आहेत त्या ठिकाणी. त्यामुळं हे राजकीय षडयंत्र रचलं गेलंय. रणजितसिंह नाईक निंबाळकर योद्धा शरण येत नसेल तर त्याला बदनाम करा, ही जी भूमिका असती, ही जी नीती असती, कुटिक नीती, क्रुकेड माइंडेड नीती, त्या नीतीचा वापर करून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेलं, याचा दळदळीत पुरावा मी तुम्हाला देतोय. आणि ज्या मुलींचा विषय आहे हा एकच एपिसोड नाही, मी तुम्हाला आज जाहीरपणे सांगतो. आजपासून सलग काही दिवस माझ्याकडे सगळे पुरावे हाती आलेत, पण जशी पुष्टी होत चालली तसं मी एक एपिसोड बाहेर काढणार आहे. आज पहिल्यांदा सख्या नंदेने सांगितलंय, उद्या अजून कोण सांगेल, परवा अजून कोण सांगेल. फलटणमध्ये ज्यांना लुटलं, ज्यांच्या जागा ताब्यात घेतल्या, आयूरमध्ये ज्यांच्या जमिनी घेतल्या, ज्यांची भाडी दिली नाहीत, ज्यांच्या ठेवी परत केले नाहीत, ही सगळी घेऊन बसणार आहे. आणि ह्या सगळ्याचा उहापोह अंधारेताई आपल्याला करणारच आहे. 3 तारखेला वेळ द्या. तुमच्या शेजारी बसणाऱ्या हबप जे आहेत, जयश्रीताई अगवणे, ह्या कशा दरोडेखोर आहेत, डाकू आहेत, अनैतिक संबंधातले ही जी काही संबंध आहेत, याचा सगळ्याचा उहापोह आपल्यासमोर करणार आहे. फक्त अंधारेताई, खरंच तुम्ही बाबासाहेबांना मानत असाल तर तुम्ही आम्हाला वेळ देताल आणि झालेल्या अन्यायाला वाचा फोडायला संधी देताल, हे मी या निमित्ताने सांगू इच्छितो. ह्या व्यतिरिक्त ह्याबद्दल कोणाला काय विचारायचं असेल तर जरूर विचारा. हा जो तुमचा अन्याय झाला त्याची तुम्ही तक्रार वगैरे कुठे केली होती की, पण मी आता तेच दाखवली ह्याने ना. दबावच टाकला तर पोलीस स्टेशनवरती अगोदरची नाही, आता एवढ्या मधल्या काळात चालूच होतं ना. पण ती आई सातत्याने माझी एक्सपायर झाली ना 21 मध्ये, मग मी पण थोडंसं डिस्टर्बच होती ना. मग वडिलांच्या नंतर ना माझी आईच एकदम ढी झाल्यावरती काय मग बघणार कुठं मी ना, असं होते. त्याच वेळी उद्या परवा तेरवा सातत्याने आता तुमची माझी भेट घडत राहणार आहे.
आणि ह्या सगळ्यामधली वस्तुस्थिती जनतेसमोर आणत राहणार आहे. मीडियाला माझी विनंती आहे की आम्हाला आपण संधी द्या, न्याय द्या आणि सत्याबरोबर राहा, सत्तेबरोबर नको. काहींची सत्ता गेली तरी त्यांना वाटतं आपण सत्तेतच आहोत, वय झालं तरी त्यांना वाटतं आपलं फक्त डोकंच चालतंय, पण ते डोकं भर्मिष्ठासारखं चालतंय हे त्यांना कुणीतरी समजून सांगा. आणि हे भर्मिष्ठपणा आमच्या तालुक्याची आबरू घालवतोय. आमच्या आबरूला जर कोण हात घालत असेल तर तालुक्याच्या आबरूसाठी आम्ही वेळप्रसंगी आमच्या प्राणाची बाजी लावू, पण तालुक्याची आबरू जाऊन देणार नाही.